नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्वभरातीवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, जवाहरलाल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरणे इथे चालू झालेले आहेत। तर आपल्याकडे परिपूर्ण अशी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे। एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे, पण पेपरला 1 वर्ष आहे का आपल्याकडे बाकी नाहीये। तर मग आपल्याला लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायची आहे। ही एका वर्षाची व्हॅलिडिटी आपण आता या वर्षी जे चौथीला मुलं आहेत ना त्यांच्यासाठी ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांनी आतापासून अभ्यासाची सुरुवात करायची आहे। तर बघा, येत्या किती 28 नोव्हेंबरला आपला नवोदयचा पेपर आहे की नाही, मग लवकरात लवकर बॅच परचेस करायची आहे। ही बॅच आपली आहे फक्त आणि फक्त 599 रुपयामध्ये। तर बघा, 599 मध्ये ही बॅच आपल्याला विश्वभरारी या ऍप्लिकेशन वरती मिळणार आहे। ऍप्लिकेशनची लिंक आपल्या युट्यूब चॅनल वरती दिलेली आहे। तत्पूर्वी काही अडचण आल्यास 801084 6215 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता। त्यासोबतच इयत्ता 4थी आणि 7वीची बॅच सुद्धा आपली रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे। तर मग इयत्ता 4थीची बॅच आहे फक्त आणि फक्त 599 रुपयाला, आणि इयत्ता 7वीची बॅच आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयांना। मार्गदर्शन आमचे, विश्वास तुमचा, म्हणजेच विश्वभरारी। तर बघा, आज आपण आता विश्वभरारी सोबत शिकणार आहोत। काय बघणार आहोत तर इयत्ता 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा आहे। माहिती आहे का नाही तुम्हाला? माहिती असणारच आहे। इयत्ता 4थीला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणकोणता दिलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे। मागच्या वर्षी तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेला इंग्लिश, मराठी तसेच बुद्धिमत्ता चाचणी हे एवढेच विषय होते। तर या वर्षी थोडासा बदल केलेला आहे। यामध्ये तुम्हाला गणित, भाषा म्हणजेच मराठी, बुद्धिमत्ता चाचणी यासोबतच ईव्हीएस म्हणजेच परिसर अभ्यास सुद्धा अभ्यासाला दिलेला आहे। तर बघा, तर यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, प्रामुख्याने कोणता सब्जेक्ट आहे? गणित, भाषा एक कोणती आहे? प्रथम व द्वितीय श्रेणीतील भाषा आहे। मग प्रथम श्रेणीतील भाषा कोणती आहे? आपली मराठी मातृभाषा आहे। प्रथम श्रेणीतील भाषा दिलेली आहे मराठी। व तृतीय भाषा, मग याच्यातली द्वितीय भाषा कोणती आहे तुम्हाला माहिती असेल ना? तर बघा, प्रथम भाषा आहे तुमची मराठी, द्वितीय आहे हिंदी आणि तृतीय आहे इंग्लिश। तर मग इथे आपल्याला अभ्यासाला प्रथम आणि तृतीय भाषा दिलेली आहे, म्हणजे इंग्लिश आणि मराठी या भाषेचा अभ्यास आपल्याला इथे दिलेला आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे धडे आपल्याला गिरवायला दिलेले आहे। त्याचसोबत परिसर अभ्यासही आपल्याला इथे अभ्यासाला दिलेला आहे। तर बघा, सिलेबस कशा प्रकारचा असणार आहे हे आपण बघणार आहोत। आता गणितामध्ये काय काय दिलेलं आहे? मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला संख्या ज्ञान, व्यवहारिक गणित, भूमिती अशा भरपूर प्रकारचे दिलेले आहे। आपण एक एक सिलेबस मधील एक एक धडा आपण इथे बघणार आहोत। आता संख्या ज्ञानमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? संख्या वाचन व लेखन, स्थानिक किंमत, संख्याचे लहान मोठेपणा म्हणजे संख्यामध्ये लहान मोठेपणा ओळखणे हे सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। संख्यावरील क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा सिलेबस तुम्हाला अभ्यासाला दिलेला आहे। त्यानंतर आहे पत्र व्यवहार म्हणजे व्यवहारिक गणित। व्यवहारिक गणितामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? पैसा, रुपये व पैसा, नोटा व नाणी, नफा तोटा, वजन, लांबी आणि आकारमान हे तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे। त्याचबरोबर आहे समोर दिलेला आहे तुम्हाला भूमितीमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? मूलभूत आकार म्हणजे काटकोन, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन असे काही भाग असतात, तर ते तुम्हाला इथे दिलेले आहे अभ्यासाला। त्यामध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ हे परिमिती, क्षेत्रफळ आणि कोन सुद्धा इथे सिलेबसला आपल्याला आलेला आहे। अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे, फक्त तुम्हाला करायचं आहे, सातत्य अभ्यासामध्ये ठेवायचं आहे। आधी केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे। केल्याने सर्व काही होतं, अगोदर केलंच पाहिजे। तर दुसरं आहे तुम्हाला बघा, माहिती व्यवस्थापन। आता माहिती व्यवस्थापन मध्ये काय दिलेलं आहे? तक्ते, आलेख। आता आलेख म्हणजे काय हे तुम्हाला आपल्या रेकॉर्डेड बॅच मध्ये सगळं काही समजून सांगण्यात येईल, आणि युट्यूब चॅनलवरही असे व्हिडिओ तुम्हाला टाकण्यात येतील। तर चला, नंतरचा पुढचा भाग बघूया आपण, भाषा।
आता भाषामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, लँग्वेज मध्ये 2 दिलेले आहे, एक इंग्लिश आणि मराठी. आता लँग्वेजच्या पेपरला काय काय येणार आहे तुम्हाला, प्रथम श्रेणीतील भाषा मराठी येणार आहे, यामध्ये आकलन यामध्ये काय तुमच्या आकलन क्षमतेची परीक्षा तिथे तुमची घेणार आहे. म्हणजे आकलन क्षमतेमध्ये तुम्हाला अभ्यासाला काय येणार आहे, परिच्छेद वाचून प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. उत्तरे दिलेले आहे, कविता दिलेल्या आहेत त्या भागावरती, ते वाचून त्या आधारावर तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. त्यानंतर आहे शब्द संपत्ती. आता शब्द संपत्तीमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाला सांगत आलेलो आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार आहेत, ह्या करून ठेवा. याच्यावर युट्यूबवर भरपूर असे आहेत, तर हे व्हिडिओ आपल्याला बघायचे आहे, करायचे आहे. त्या आधारावर भरपूर असे प्रश्न तुम्हाला येणार आहे. त्यानंतर बघा व्याकरण. आता व्याकरण या भागावरती काय येणार आहे तुम्हाला, नाम, सर्वनाम, काळ आणि शुद्ध शब्द अशा प्रकारचं तुम्हाला मराठीचा सिलेबस असणार आहे. त्यानंतर आहे इंग्लिश, तृतीय भाषेमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, शब्दसंग्रह, व्याकरण म्हणजे टेन्स, नाउन, वर्ब आणि सिंग्युलर नाम दिलेले आहेत इथे तुम्हाला. त्यानंतर स्पेलिंग ओळखणे, एखाद्या शब्दाची स्पेलिंग दिलेली असेल, या शब्दाची ही स्पेलिंग होते का, ही स्पेलिंग ओळखायला तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर दुसरा आहे वाक्यरचना आणि आकलन. आता यामध्ये वाक्यरचना सुद्धा येतात, एखादं सेंटेन्स दिलं जाईल, त्याचं वाक्यप्रचार करा किंवा वाक्यरचना करा असं दिलेलं जाईल, असा सिलेबस तुम्हाला आहे. त्यानंतर आहे मानसिक क्षमता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये काय दिलेलं आहे, तात्विक क्षमता, आकृत्यामधील साम्यभेद ओळखणे. आकृत्यामधील साम्यभेद म्हणजे समान आकृती तुम्हाला इथे ओळखून दाखवायची आहे, आकृत्यांची मालिका पूर्ण करा, आशयातील प्रतिमा, लयबद्ध मांडणी, हे तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे. त्यानंतरचं आहे संख्या वर्णमाळा, सांकेतिक भाषा, संख्या मालिका, चुकीचे पद ओळखा, हे सुद्धा तुम्हाला अभ्यासाला इथे दिलेलं आहे की मानसिक क्षमता चाचणी सोपं. त्यानंतर नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला दिलेला आहे, नवीन सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे, सामान्य ज्ञान व परिसर अभ्यास. आता या सामान्य ज्ञान आणि परिसर अभ्यास मध्ये तुम्हाला अभ्यासाला काय दिलेलं आहे, जनरल नॉलेज आणि EVS चा भाग आहे. यामध्ये काय आहे, नैसर्गिक आणि सामाजिक घटक. आता नैसर्गिक आणि सामाजिक घटकामध्ये तुम्हाला अभ्यासाला दिलेला आहे पृथ्वी खगोलशास्त्र. म्हणजे खगोलशास्त्र म्हणजे काय रे, सोलार सिस्टम तुम्हाला तिथं अभ्यास करण्यासाठी दिलेली आहे. हवामान, वाहतूक आणि संदेशवहन हे सुद्धा तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेला आहे. आणि पर्यावरण व मानव हा सुद्धा एक प्रकरण आहे तुम्हाला EVS च्या चॅप्टरवर. प्राणी आणि वनस्पतीचे वर्गीकरण, मानवी शरीर, प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे आणि शोध. आता प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे हे आपल्या जुन्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला शिकवलेलं आहे, नवीन चॅनलवरही शिकवण्यात येईल. तर चला आता विश्व भरारी सोबत हा पूर्ण अभ्यास आपल्याला स्कॉलरशिपचा इयत्ता 4थीचा करायचा आहे. तसेच असे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जाणून सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच इतरांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. तर बघा ह्या 3 बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्याला कोणालाही मनापासून अभ्यास करायचा आहे, लवकरात लवकर स्कॉलरशिप आणि नवोदयच्या परीक्षेला पात्र ठरायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर आपलं विश्व भरारी चॅनल आणि ऍप्लिकेशन जॉईन करा आणि बॅच परचेस करायला विसरू नका. थँक्यू.